हा जो प्रश्न आहे तर या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. हाच प्रश्न येईल असं काही सांगता येत नाही, परंतु या प्रकारचा प्रश्न बोर्डाला नक्की येऊ शकतो. के ची किंमत काढा. वर्ग समीकरणे या प्रकरणातला आहे. काय दिलाय? x बरोबर 5 हे kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 चे एक मूळ आहे. तर k ची किंमत काढा. आता आपण काय करणार? x बरोबर 5 हे कोणाचे मूळ आहे? kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 चे एक मूळ आहे. चे एक मूळ आहे. ओके, त्याचे एक मूळ आहे म्हणून आपण काय करणार की बाबा x बरोबर 5 घेऊ. म्हणून आपण x बरोबर 5 घेणार. काहीच करायचं नाहीये, फक्त जिथं जिथं x तिथं 5 घ्यायचं. आता काय बाबा इथे kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0. x बरोबर 5 म्हणजे इथे एक x आहे आणि इथे एक x आहे. या दोन्ही x च्या जागेवरती 5 ला लिहायचं फक्त. म्हणून k गुणिले x वर्गाच्या ऐवजी 5 चा वर्ग वजा 14 गुणिले x च्या ऐवजी 5 लिहिलं वजा 5 बरोबर 0. काहीच केलं नाही, फक्त या x च्या जागेवर 5 लिहिलं आणि या x च्या जागेवर 5 लिहिलं. बरोबर. आता k जसाच्या तसा गुणिले 5 चा वर्ग 25 वजा 14 पंचे 70 आणि वजा 5 बरोबर 0. आता 25 गुणिले k 25k वजा वजा अधिक चिन्ह जर का असतील समान तर होईल बेरीज. 7 आणि 5 75 मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर 0. कोणाची किंमत काढायची? k ची काढायची. म्हणून 25k आपल्याच जागेवरती वजा 75 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 75 म्हणून k बरोबर 75 जसे तसे 25 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 25 आणि म्हणून k बरोबर 25 त्रिक 75 k ची किंमत आली ते. या प्रकारे एक मूळ 5 च्या ऐवजी 4 6 7 8 काही देतील आणि समीकरण याच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी समीकरण देतील आणि k ची किंमत काढावी लागेल. काहीच करायचं नाही, फक्त दिलेली जी किंमत आहे x ची जे मूळ असेल त्याला समीकरणामध्ये टाकलं की आपले आपोआप k ची किंमत येते. ठीक आहे.